नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे 2 वाटी मैदा. मी करत आहे मावा करंजी. त्यासाठी इथे 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे घेतलेला आहे, बघू शकता, अर्धी वाटी रवा. हा रवा पण एकदम फाईन आहे, म्हणजे एकदम बारीक आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही त्याला बारीक मिक्सरमध्ये फिरून मग घेऊ शकता. याला हे अर्धी वाटी आहे. याला आता छान असं आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे. त्याचसोबत टाकायचं आहे आपल्याला हे अर्धी वाटी वितळलेलं घी. तुम्ही घीऐवजी तेल पण घेऊ शकता. याला छान आता आपल्याला मस्त असं क्रम्बल होईपर्यंत आपल्याला हे तेल असं चांगलं चोळून घ्यायचं आहे. बघू शकता, छान असं आपल्याला पीठ असं क्रम्बल केलेलं आहे. सोबत टाकायचं चवीपुरतं मीठ आणि याला छान असं आपल्याला घट्ट गोळा बनायचा आहे. तुम्ही बघू शकता, छान असं आपलं पीठ मळून तयार आहे. आता याला आपण 1 तास रेस्ट करायला ठेवणार आहोत, मग करू आपल्या करंज्या. आता आपला रवा किती छान असा भाजलेला आहे. आता मी इथे घेतले आहे ड्रायफ्रूट. त्याच्यासाठी घेतलं आहे इथे काजू आणि बदामचे हे कतरण आहे. इथे घेतलं आहे पिस्ता. आता आपल्याला याच्यामध्ये सगळं हे टाकायचं आहे, म्हणजे काय होईल, आपलं हे पण थोडंसं हलकं भाजून जाईल. तुम्ही बघू शकता, याला छान असं टाकायचं आहे आणि याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता छान आपला रवा मिक्स केलेला आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत आपला हा खवा आणि याला पण असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, छान असं आपल्याला याच्यात मी हे टाकलेलं आहे डेसिकेट कोकोनट. आपला खवा झालेला आहे, रवा पण आहे, काजू बदाम मिक्स आहे आणि आता इथे टाकायचं आहे आपल्याला ही पिठी साखर. याच्यामध्ये मी इलायची पावडर ऑलरेडी पिसून काढलेली आहे. तर ही 1 वाटी मिक्स केलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता आपला बाकर तयार आहे. आता आपण सुरुवात करू करंजी करायला. बघू शकता किती खुसखुशीत आपले करंज्या मावा तयार आहेत. तर तुम्हाला अशा माझ्या मावा करंज्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचन लाईक करा.